बुलढाण्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क मजूर महिला मुलांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेवरील 2 महिला शिक्षकांनी चक्क 200 रुपये रोजंदारीवरती या महिलांची नेमणूक केली आहे आणि या दोन्ही शिक्षिका बाल संगोपनाची रजा घेऊन आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी लातूरला गेल्याची माहिती समोर आली आहे। तेव्हा आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं कळतंय आणि या संदर्भात तक्रार करूनही शिक्षणाधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय। चिखलीच्या शेलूत जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी एकच महिना फक्त त्याने इथं हाजरी दिली आणि त्याच्यानंतर जायले तर पुन्हा काहीच पता नाही। नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं, कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या, कोणी म्हणे कुठे गेल्या। त्याच्या बाद आम्हाला माहिती असं पडलं की ह्या लातूरला आहे, त्यांच्या लेकराचं शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही। याची कंप्लेंट आम्ही मुख्याध्यापक साहेबांना बऱ्याच वेळेस केली होती व त्यांना एवढी रजा का बरं मंजूर होती, पण सर बोलले ते आमच्या हातात काहीच नाही, ते वरूनच रजा मंजूर होती त्यांची।